मी वाटून देते. नाही राहू दे, मीच करते. द्या ना, एवढं तरी करू द्या. काल तू होती ना तिथं, तरी पण तुझ्या जागी मी लक्ष्मीला पाठवलं दूध आणायला. भीम पण होता, पण भीमच्या जागी मी आनंदला औषधी आणायला पाठवलं. वाईट सुद्धा वाटलं असेल तुला. नाही, वाईट कशाला वाटेल? ते दोघं पण ह्याच घरची आहेत. चांगली गोष्ट आहे. कुठून घे लवकर लवकर. बाबा, आम्ही सगळी चिंतेत आहोत. कोणाला काहीच कळत नाहीये की तुम्हाला काय झालंय. डॉक्टरांनी पण फक्त जिजाबाईंनाच सांगितलंय, आणि त्या तर सांगायलाच तयार नाहीये तुम्हाला काय झालंय. जर तुम्हाला काही माहित असेल तर सांगून टाका ना. बाबा, सांगा ना. काय नाहीये रे पोरा, तुला तर माहितीच आहे की जिजाबाई तुला प्रत्येक वेळी त्रास द्यायला बघत असते. तिने विचार केला असेल, जर नाही सांगितलं तर त्रासून जाशील. मला काहीही झालेलं नाहीये. डॉक्टरांनी औषध दिलेलं आहे, मी बरा होईल. चल लवकर कर. एवढ्या येळेमध्ये जे तुझ्या नवऱ्याने माझ्या नवऱ्याला विचारलं असेल, त्याला त्याचं उत्तर मिळालं असेल की. असं बघतेस काय? हेच करायला आली आहेस ना तू इथं? मला असं कामामध्ये गुंतवून ठेवायला, आणि तिथं तुझा नवरा त्यांना विचारू शकेल की त्यांना काय झालंय, वय ना? अरे त्यांना जे काही झालंय त्यांच्या बायकोला तर माहिती आहे ना. मग बाकी लोकांची दुनियादारी काय करायची? आता मला एक गोष्ट सांग, तुला आणि तुझ्या नवऱ्याला असं कसं बेचैन झालेलं असतं की प्रत्येक गोष्ट तुम्हा दोघांना सांगूनच करायला पाहिजे? बोल. काय झालं? बोल. घ्या. हे पहिल्यांदा नाही झालं की मी हे कोथिंबीर लवंग वाटले. आणि तुम्ही तर हे विचार करू नका की मी तुमच्या विरुद्ध काही विचार केला आहे. हा, हे नक्की आहे की आम्हाला कळवून घ्यायचं की बाबांना नेमकं काय झालंय, पण तुम्ही सांगत नाही हायसा. आणि जर तुम्ही तिकडं असता तर तुम्ही बाबांना बी सांगू दिलं नसतं, म्हणून हे समज केलं. आता तुम्हाला काय समजायचं ते समजून घ्या. घ्या. तरी पण माफी मागते, माफ करा. आता ही माफी मागायची सवय लावून घे रमा. आता तुला रोज माफी मागायची आहे. तुम्ही खरं सांगताय ना? वय पोरा, खरं सांगतोय. खोटं कशा पायी बोलू? बाबा, बरोबर बोलताय ना तुम्ही? वय पोरी, मी खरंच सांगतोय. फक्त खोटं बोलू नका. आई आमच्याशी खोटं बोलू शकतात, पण तुमच्याकडून ही अपेक्षा नाही.
की तुम्ही आमच्याशी खोटं बोलाल. हो, मग हळूहळू सगळ्यांकडून ही अपेक्षा सोडून दे. हं? बाजूला हो. औषधी पाजायची आहे मला. समद्यांना तुमच्या बिमारीबद्दल नका सांगू. आपण सगळं काही आपापसात सोडू शकतो की. कोणाला काही सांगायची काय गरज आहे. ऐका ना, एका गोष्टीचा मी लय विचार करते. काय? एक नवीन सुरुवात करूया, जसं पहिलं होतं. आपण समदे सोबत बसून बोलायचो, सोबत जेवण व्हायचं, रमान भीमभाऊ सोबत भविष्याबाबत चर्चा व्हायची. जीवन आरामात चाललं होतं. नाही लक्ष्मी, मी पुन्हा घरी नाही येऊ शकत. हे बघ, मला कळतंय तुला असं वाटतंय सगळे परत आनंदाने राहायला लागू, पण आता हे नाही होऊ शकत. का नाही होऊ शकत? बाबा जरी चुकीचे असले म्हणून तुम्ही आयुष्यभर दूर राहणार? वय प्रयत्न ह्योच राहील. या आपण लांबच राहायचं. पण बाबांची तब्येत ठीक नाही आहे. भीम, बाबा कसे आहेस? काय कळलं का की त्यांना काय झालंय? बाबा बोलतायत की मी ठीक आहे, फक्त नेहमीप्रमाणे तब्येत खराब झाली. पण मला असं का वाटतंय की बाबा आपल्यापासून काहीतरी लपवताय. अहो, काही नाही लपवत असणार. बाबा तुमच्यापासून काही लपवतात का? भीम, लक्ष्मी वहिनी बरोबर बोलत आहेत. काकानं काकीने सगळं नाही सांगितलं, त्यामुळे भीम तुला वाटत आहे का ते काहीतरी लपवत आहेत? खरं तर आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्याबद्दल समधी माहिती असणं गरजेचं समजतो. वय मालोजी, बरोबर बोलतोयस तू. हेच झालं असणार. भीम, रामा, तुम्ही दोघं जा. बाबा आता बरे आहेत, म्हणून आता त्यांच्या तब्येतीचं कारण देऊन परत मला त्या घरी जाण्यासाठी दबाव नको आणूस. हे बघ लक्ष्मी, एकदा का नात्यामध्ये दुरावा आला ना, त्याला परत जवळ आणणं खूप कठीण होऊन जातं. म्हणून जसं चाललंय तसंच चालत राहू दे. मालो, चल, जेवण तयार आहे. आज मी तुझ्या आवडीची खीर बनवलेली आहे. तुला लहानपणापासूनच आवडते ना. चल, जेवण घेऊया. दादा, मला भूक नाही आहे, आणि जर भूक असती तरी बी मला नाही जेवायचं. दादा, मला पुण्यांदा ते समज नाही करायचं जे पहिलं भावाभावांसारखं करायचो. हो, तर मग फेकून देतो ती खीर. तू सुद्धा खाऊ नकस आणि मी पण नाही खाणार. अरे महिपाल, कुठे आहेस रे बाळा? अरे लवकर आण. होय बाबा, आणतोय. दादा नाही आले अजूनपर्यंत. येतच असेल. बाबा,
खबर मिळाली आहे बाबा. जिजाबाईने रामजीच्या तब्येतीची खरी अवस्था भीम, रमा, लक्ष्मी कोणालाच नाही सांगितली आहे. अरे बाबा, अशाने तर भीम आणि रमा त्रासलेच जाणार नाही. मग मरू दे रामजीला. बाना, कधी कधी जास्तीत जास्त प्रेम दाखवण्याच्या नादामध्ये माणूस त्याच्या अपेक्षेच्या बाहेरचं ओझं उचलायला लागतो. अशामध्ये खांदे तर मोडणारच ना. जेव्हा जिजाबाईंचे खांदे मोडतील तेव्हा रामजी नक्कीच मरेल. आणि जेव्हा रामजी मरेल ना, तेव्हा भीमरावचं आयुष्य पूर्णपणे हादरून जाईल, मोडून जाईल. म्हणूनच तुम्ही दोघं चहा घ्या आणि आपलं आपलं लक्ष पूर्णपणे केंद्रित करा की भीमचा बाप रामजी मेलाच पाहिजे. काल रस्त्यामध्ये खूप दमलो होतो. ऊन पण भरपूर होतं. तहान सुद्धा लागली होती. त्यामुळे मी एका ठिकाणी बसलो होतो. तिथून एक ताकवाला जात होता. त्या भल्या माणसानं मला ताक पाजली आणि पैसे पण घेतले नाही. पण ताक प्यायल्यानंतर मला चक्कर यायला लागली आणि मी बेशुद्ध पडलो. त्यानंतर काय झालं काहीच माहित नाही. आणि तेव्हापासनं माझी तब्येत बरी नाहीये. पण ताक पिताना तुम्हाला त्या ताकाची चव कशी लागली होती? आता ताकाची चव कशी असणार? ताकासारखीच असणार ना. तर त्यातही तू तर्क वितर्क लावणार का? अरे कोणावर तरी संशय घेणं बंद कर. तुझ्या व्यतिरिक्त सुद्धा खूप चांगली राहतात माणसं इथं. अरे वय झालंय यांचं. उन्हामध्ये आली असेल चक्कर. आता त्यामध्ये त्या बिचाऱ्या ताकवाल्याचा काय दोष? माझा विचारण्याचा अर्थ फक्त एवढा होता की ताक पित असताना बाबांना असं काही वाटलं का त्या ताकामध्ये काही मिसळलं गेलंय? कारण ते मेघनाथजी आत्ताच एक मोठी लढाई हरले आहेत. म्हणून बदला घेण्यासाठी ते काहीही करू शकतात. सांगा सांगा, ताक कसं होतं, ताकवाला कसा होता, समजा सांगा याला. आता लढण्यासाठी काहीतरी नवीन कारण पाहिजे तुमच्या पोराला, आहे ना? सांगा. काय नाही झालंय मला. बाबा, आणि तुम्ही दोघं असंच वाद घालत बसलात ना, तर एक ना एक दिवस मला काहीतरी नक्कीच होईल. असं नका बोलू बाबा. दादा, कुठे जाते? कुठे जाते? हा, बाप लेकांना एकट्यात बोलू दे ना. भांडायचंय ना तुला? मग माझ्या संगत लढ. मी तयार आहे, चल. पण मी तयार नाही आहे ना. मला डॉक्टर साहेबांना भेटायला जायचं आहे दवाखान्यात. भांड ना आता. का भांडत नाहीयेस? जेव्हा बघावं तेव्हा. आत्या, आई कधी सुधारणार नाहीत. कमीत कमी तुम्ही तरी गप्प बसा. रमा, तू काळजी नका करू. मी जे करते बराबर करते. रमा, बाबांची चप्पल कुठे ठेवली? ते उभे आहेत, त्यांना बाहेर जायचंय फेरफटका मारायला. मी त्यांना घेऊन जातो. तुम्ही मी आधी बाबांची चप्पल देते. तुम्ही आधी दवाखान्यात जा. का? आई डॉक्टरांना भेटायला दवाखान्यात गेलेत. तुम्ही जा आणि त्यांचं बोलणं गपचूप ऐका. मग आपल्याला कळेल की बाबांना काय झालंय ते. ठीक आहे, तू बाबांजवळ जा, चप्पल घेऊन. डॉक्टर साहेब, नमस्कार. नमस्कार. बरं झालं तुम्ही इथेच भेटलात. मला विचार केला तुमचं घर जवळच आहे तर इथंच बोलणं होईल. ठीक आहे. ते रामजींची तब्येत कशी आहे आता? होय, बरी आहे आता. खरं तर त्यांची औषधं संपली आहेत. तुम्ही म्हणाले होते ना की नवीन औषधं द्याल. होय, मी लिहून देतो.
ऐका ना, डॉक्टर साहेब आले आहेत का? नाही, येण्याची वेळ तर झालीये. रमा तर म्हणाली होती की जिजाबाई दवाखान्यात जात आहेत. जिजाबाई तर दिसत नाहीयेत. हे नक्की काय चालू आहे? ही औषधे आहेत, यामध्ये कसे खायचे आहे तेही लिहिले आहे. थोडी महाग आहेत, तर तुम्ही तुमच्या मुलांसोबत देखील बोलून घ्या. त्यांना देखील सांगाल तर आणखी सोपं होऊन जाईल. नाही डॉक्टर साहेब, खरं तर माझ्या नवऱ्याचा इलाज मलाच करायचा आहे. आणि तुम्ही बी कोणाला काही बी सांगू नका. जेवढं मला माहित आहे, भीम स्वतःच्या बाबाच्या आजाराबद्दल जाणून शांत नाही राहणार. तर तुम्हासनी भेटायला दवाखान्यात नक्की येईल. पण डॉक्टर साहेब, एक विनंती आहे, त्याला किंवा माझ्या घरच्यांना काही बी सांगू नका. सांगा की समजा ठीक आहे, मला कोणाला बी त्रास नाही द्यायचा आहे. ठीक आहे, पण तुम्ही ही औषधे शक्य तितक्या लवकर दवाखान्यातल्या स्टोअर मधून घ्या. वय या वेळेस तर माझ्या नवऱ्याला मॅच बरं करेल. आणि बरं झाल्यानंतर ते फक्त माझे असतील. पण या औषधांसाठी मला पैसे लागतात. पण त्यासाठी मला काम शोधावं लागेल. ए फुलिया, जसं तू आधी माझ्या हाताखाली काम करायचीस तसंच आता करायला काय हरकत आहे? काय? म्या तुझ्या हाताखाली काम करत होते? बरं, मला तर वाटत होतं की आपण दोघं सोबत काम करत होतो. तू असा विचार करतोस या गोष्टीचा मला अंदाज बी नव्हता. मग आता तर कळलं ना, तर आता कर ना. नाही, काय बी गरज नाहीये. तू तुझं काम कर, म्या माझं काम करते. या गोष्टीचा फैसला तर आधीच झाला आहे. आणि मला माहित आहे, या चाळीमध्ये असे भरपूर लोक आहेत जे तुला मदत करतील. आणि आम्ही समदे बी फुल्याताईंची मदत करू. ठीक आहे, मग फुलिया कान उघडं ठेवून ऐक माझं. तुला तुझ्या नवऱ्याची शपथ आहे का म्या ज्या ज्या लोकांकडून कापड घेऊन येतो ते समदे माझे आहेत. तर तू त्यांच्या कोणाकडून बी एक बी कपडा आणायचा नाही. वय मग नाही आणणार. आणि जोखू भाऊ धीर असल तर समद काही करतील फुल्याताई. धीर राहील. जोखू, किती नीच माणूस आहेस तू. ए दली मावशी, आता लढाईच्या मंदी चांगलं वाईट उच्च नीच हे समजा आणून नका बरं. जात आहे मी माझे कपडा आणायला. या जिजाबाईजी कुठे राहिल्या? डॉक्टर साहेब, सांगा ना माझ्या बाबांना काय झालंय? अरे कोणाकोणाला सांगू मी? आता घरातून निघालो तर रस्त्यात तुझी आई भेटली. सांगितलं मी त्यांना सर्व. आता मी एक एक करून सगळ्यांना सांगू का? याचा अर्थ जिजाबाईजी इथे आल्याच नाहीत. ह्या का अशी योजना आखतायत? आता तर मला दाट संशय येतोय की जिजाबाई आमच्यापासून काहीतरी मोठी गोष्ट लपवतायत. मला शोधून काढावंच लागेल.